नमस्कार मंडळी, सोनाली घरत कुकिंग डिलाईट चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मशरूमची भाजी बनवून दाखवणार आहे। तर मी आज मशरूम चिल्ली बनवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मशरूम घेतलेले आहेत मी, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो मोठे पीस कापून घ्यायचे आहेत आपल्याला आणि फोडणीसाठी आपल्याला आलं, लसूण, मिरची घ्यायची आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे। तर हे जे मशरूम आहेत हे बटर मशरूम आहेत जे आपल्याकडे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतात। मशरूम आधी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर फ्राय करण्यासाठी मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, तसेच काळी मिरी पावडर घालायची आहे आणि थोडी आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। हे मशरूम आपल्याला ह्या मिश्रणामध्ये पूर्णपणे कोट करून फ्राय करून घ्यायचे आहे। एक एक करून गरम तेलामध्ये आपल्याला हे मशरूम घालायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत। बघा, आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात त्यांच्यासाठी चिकन किंवा मटण बनवतो, पण जे व्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी कसली भाजी बनवायची हा प्रश्न पडतो। तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकताय। ही खूप टेस्टी पण लागते आणि बनवायला जास्त वेळ पण जात नाही। तर अशा प्रकारे सर्व मशरूम फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व मशरूम फ्राय करून झाले की उरलेल्या तेलामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीची फोडणी घालायची आहे। नंतर त्याच्यामध्ये सर्व भाज्या घालून परतून घ्यायचं आहे। तर ते गरम तेलात मी लसूण घातलेला आहे, आलं घातलेलं आहे आणि मिरची, कांदा घालून परतून घेतलेला आहे। कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। तर टोमॅटोचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घाला, नाही घातला तरी चालेल। शिमला मिरची सॉफ्ट झाली की त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेले आहेत। या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्यांचा वापर होत नाही, कारण ही आपण चायनीज पद्धतीने बनवत आहोत। तर याच्यामध्ये आपण सॉसचा वापर करणार आहोत। सर्व भाज्या सॉफ्ट झाल्या की त्याच्यामध्ये जे आपण मशरूम फ्राय करून घेतले ते सर्व मशरूम घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर या भाजीत आपल्याला सॉस घालायचे आहे, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे। चमच्याभर कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही तयार होते। जर आपल्याला हे असंच खायचं असेल तर आपण ॲज अ स्टार्टर आयटम म्हणून पण हे खाऊ शकतो। तसेच आपल्याला भाजीसुद्धा बनवून ही खाता येते। तर भाजीसाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे, म्हणजे ग्रेव्ही तयार होते। तर अशा प्रकारे हाय फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपलं मशरूम चिल्लीची भाजी रेडी झालेली आहे। ही भाजी आपण चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जर तुम्हाला नुसते ड्राय मशरूम खायचे असतील तर आपण स्लरी न घालता अशा प्रकारे ड्राय मशरूम बनवूनसुद्धा ॲज अ स्टार्टर म्हणून खाऊ शकतो। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल। तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। श्री स्वामी समर्थ।